जल जीवन मिशनची दौंड आणि इंदापूरमध्ये सारखी मी जेव्हा जेव्हा दौंड आणि इंदापूरला येते तेव्हा सातत्याने पत्रकार मला लिहितात, पत्रकार आणि ग्रामस्थ माझ्याकडे पत्र घेऊन येतात की जल जीवन मिशनच्या दौंडमध्ये तर बातम्याही प्रचंड झालेल्या आहेत जल जीवन मिशनच्या. त्याच्यामुळे या जल जीवन मिशनचा एक व्हाईट पेपर आणि फक्त माझ्या मतदारसंघाचा नाही राज्याचा काढावा, कारण काय अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे. फार कष्ट करून सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा करून केंद्र सरकारमधून 50% आणि महाविकास आघाडीच्या काळात 50%, जे उद्धवजींचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्या सरकारने एकत्र मिळून एक खूप मोठी योजना आपण राज्यात केली आहे. आणि त्याच्यात जर पत्रकारांना नागरिकांना वाटत असेल तर चुकीचं काम झालेलं आहे तर त्याची पारदर्शकता आलीच पाहिजे. त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा आणि सरकारने सगळ्यांना सांगावं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. त्यांच्या सभा संपर्क हा काही इलेक्शन पुरतं सीमित नसतो. ते 365 दिवस सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्याच बरोबर रमतात, कारण का त्यांचं टॉनिकच तुम्ही सगळे आहात. कुठल्या भाषेवर? दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली आहे, ते मी आयुष्यात विसरणार नाही. माझ्यासाठी जे कोणीही एवढं जरी केलं असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल. हे माझ्या आईनी केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत. माझ्या आईनी मला नेहमी सांगितलंय की ज्यांनी कोणी आयुष्यात तुला एवढी जरी मदत केली असेल तर सुप्रिया ही आयुष्यभर लक्षात ठेव. त्याच्यामुळे हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी 1, 2 नाही 3 इलेक्शन्सला जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरणार. काही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. कसला शब्द? अहो कसं करणार, ते आमच्या विरोधातल्या आघाडीत आहेत. त्यांची महाआघाडी आहे, त्या त्यांची युती आहे. आम्ही महाविकास आघाडी इंडियामध्ये काम करतो. त्याच्यामुळे ते मला कसाला शब्द मागतील, पण ते कसं मागतील मला, ते कसं मागतील? पालकमंत्री म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली, ते लोकसभेला तुमचं काम करतील. तर तो त्यांच्या आघाडीचा, त्यांच्या युती आहे ना, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी लोकांकडे संघटना म्हणून किंवा व्यक्ती म्हणून नाही, मी ही लोकशाही पद्धतीने लोकांना मतं मागतो. महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं कार्य आहे तो अंतिम टप्प्यात आले. साधारणपर्यंत कधीपर्यंत ही चर्चा? मी खरं तर माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे, तिकडे जयंतराव राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात असतात. मला वाटतं कालही ते प्रेसशी बोललेच असते, त्याच्यामुळे त्यांनी बोलणं जास्त योग्य. ज्या मीटिंगला मी हजरच नाही त्याचं कशी मी माहिती देणार. आतापर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीच असेल, जो पक्ष वाटपाचा किंवा जागा वाटपाचा निर्णय महाराष्ट्रात घेतला जायचा, आता मात्र हे दोन्ही पक्ष महायुतीसोबत आहेत आणि हा प्रत्येक निर्णय जो आहे तो दिल्लीत घेतला जातो. अजून कोणाचा? महायुतीचा. मला काय आश्चर्य वाटत नाही त्याच्यात. काय ही दडपशाही आहे आणि अदृश्य शक्तीत सगळं ठरवते. मुख्यमंत्री साहेबच आसामलाच म्हणले होते की सगळं अदृश्य शक्तीत चालवते. त्याच्यामुळे आम्ही जे गेले अनेक महिने भाषणं करतो त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं. सगळे पुढे मागे कोण वेगळा दौरा करतं, कधी कोणी वेगळ्या जबाबदाऱ्या करतं. आता डिव्हिजन चाललंय, प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊन कामाला लागायचं. सगळ्यांनी सगळीकडे नाही फिरायचं. महायुतीत अजित पवार गटाला 3 जागा दिल्या जाणार असल्याचं बोललं जाते. भाजप एक प्रकारे अजित पवारांचं खच्चीकरण करते. मला कन्फर्म काही माहिती नाही आणि दुसरे काही घर में मैं नहीं जागती. आता कोणी कुणाच्या मुलांसाठी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यांना विचारलंय का कधी की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की अमित भाई शाह जे महाराष्ट्रात आल्यानंतर नॉर्मली नॅचरली करप्ट पार्टीला NCP म्हणायचे,
आज तो भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला आमच्याबद्दल, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून आम्हाला मुक्त केलं ते. भाजप सातत्यानं म्हणते हे घराणेशाही आहे, विरोधक मग आहेच आमची घराणेशाही, आमची आहेच ना. मी कुठं म्हणते मी आहेच घराणेशाही. मी प्रतिभान शरद पवारांची मुलगी आहे आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. पण जेव्हा ते मला घराणेशाही म्हणतात त्याचा अर्थ जर मला कोणी समजून सांगितला तरी चालेल. कारण का ते ज्या व्यासपीठावर सगळे बसतात त्याच्यावर घराणेशाहीचं वेगळं मॉडेल आहे का आमच्यापेक्षा? परंतु भाजपमध्ये घराणेशाही नाही. भाजपमध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्रपक्षांमध्ये घराणेशाही आहे. कसं आहे ते आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं आहे ते. ते आता तुम्ही दडपशाहीबद्दल बोलताना किंवा धमक्याबद्दल बोलताना असं म्हणाला की बारामती लोकसभा मतदारसंघात कोणी जरी धमकी दिली तर ती पहिली मला प्रश्न आहे. काय होतं कारण तुम्ही शेवटी परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊंनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग तसं केलेलं आहे. त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असं दबक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल की अरे मला फोन आला, मला धमकी देण्यात आली, माझं हे झालं ते झालं, तुझा निधी देणार नाही, अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात. हे मी काही ऐकलेल्या नाही आहेत, पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला की अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात. तर मग अशा वेळीस माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्या मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं? कारण का ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं आहे, तुम्हाला जर फोन आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा, धमकी द्या, मग माझं बघू. आता स्वरूप काय नाही, आता तुमच्या चॅनलवर आणि टी व्हीवर ऐकायला मिळतं. तुमच्या चॅनलवर आणि तुमच्याच वर्तमानपत्रात धमकीची पत्र किंवा रेफरन्सेस येतात. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देते आणि कशा देते. माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांकडून माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे. माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिला आहे. मी इथे धमकी द्यायला नाही आली, मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आली. पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उतरेल, एवढंच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं.